क्षेत्रक्षण कोणी सजवत नाही, तसंच काहीसं चित्र. दोनची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. पाचवा चेंडू, यावेळी मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. पंचांचा इशारा, हा चेंडू वाईट असेल. पुन्हा एकदा लेग कटरचा यशस्वी मारा. काय कमालीची पिचिंग पाहायला मिळाले. लेग कटर आणि पुलचं काम मात्र केलंय यष्टीरक्षकाने. निर्धाव चेंडू. गोलंदाजचं सचिनचं कौतुक करावं लागेल तेवढं कमी आहे, कारण या षटकात जवळजवळ गोलंदाजांना त्याने जखडून ठेवलाय. एकंदरीत कंजूस गोलंदाजीचं प्रदर्शन. उन्हाळ्यात जसं पाण्याची कमतरता तशी इथे धावांची कमतरता निर्माण झाली आहे हिवाळ्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा, यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा हा चेंडू. जोरदार अपील होतंय, परंतु पंच ते फेटाळून लावतायत आणि नक्कीच फलंदाज इथे नाबाद असणार आहे. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. चेंडू टप्पा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या इथे कॉप्स 11 संघाची बिनगडी बाद 3. नक्कीच आपल्या आयुष्यात अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचं आहे, कारण यामुळेच पेटून उठवतो तो तुमचा स्वाभिमान. त्यामधून जागी होते तुमची जिद्द आणि उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस. इथे मात्र खंबीर व्हावं लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण धावा जास्त झालेल्या नाही आहेत आणि बॅट तळपणं फार गरजेचं आहे, कारण हा सेमीफायनलचा मोठा सामना आहे. आपल्या कपाटामध्ये जर झळाळती ट्रॉफी ठेवायची असेल तर नक्कीच आपल्याला इथे चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हे दोन्ही संघाच्या मनात मात्र फिट आहे, पाहायचं आहे. इथे मात्र या स्पर्धेतील सर्वात वयाने छोटा गोलंदाज साईश दाखल होतोय गोलंदाजीसाठी. खूप प्रभावित केलंय साईशने मागच्या सामन्यात, मागच्या 2 सामन्यात. खूप चांगली बॉडी लँग्वेज त्याच्या देहबोलीतून स्पष्टपणे जाणवते. सर्वात कमी वयाचा हा खेळाडू दाखल होतोय गोलंदाजी करता, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. ते मात्र अजून एक छोटा खेळाडू क्रिकेटचा आनंद घेताना, त्याला ही स्पर्धा खेळायची आहे. पाहावं लागेल या बिल्डिंगचा पुनर्विकास होईल, त्यानंतर स्पर्धेचं आयोजन झालं तर मीही नक्कीच खेळेन. थोडासा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका तिथे पाहायला मिळतोय. इथे मात्र एक धाव तर सहजरित्या मिळाले. पंचांचा इशारा, हा नो बॉल आहे आणि तदनंतर +2 अशा 3 धावांचा बोनस मात्र मिळालाय. एक प्रेशर रिलीज करणारा फटका मी म्हणू शकेल, कारण पहिल्या षटकात धावा जरूर झाला नव्हता, तदनंतर मात्र पहिल्याच चेंडूवर नो चेंडू आणि 2 धावा, म्हणजे मागच्या षटकाची भरपाई मात्र या षटकात झाली आहे 3 धावांच्या रूपात. धावसंख्या आता मात्र आगीकूच करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावसंख्येवर. तर पाहायचं साईश मागच्या चुकीनंतर इथे त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतोय का. यामुळे आता कमालीचा चेंडू, कौतुक करावं लागेल साईशचं. पहिल्या खराब चेंडू नंतर मात्र कमबॅक केलाय. वेल डन साईश, खूप कमालीची गोलंदाजी. नक्कीच या खेळाडूमध्ये मोठा खेळाडू बनण्याची क्षमता दिसते, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाहीये. साईचा पुढचा चेंडू, कमालीची पुन्हा एकदा. बघा फलंदाजाचं फुटवर्क ओळखलं आणि पिचिंग मात्र ऑफसाईडच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू टाकला. कमालीची चेंडू हाताळणे. या लहान वयात अशा पद्धतीचं प्रेझन्स ऑफ माइंड फार कठीण असतं. साईशने ते सिद्ध करून दाखवलंय. छोटा पॅकेट बडा धमाका असंच काहीसं चित्र. यावेळी मात्र पूल केला. इथे मात्र साईश संघाला विजय विकेट मिळवून देतोय. कमालीचा झेल तिथे पाहायला मिळतोय. हा पहिला चेंडू जरी मी नो टाकला असेल, माझ्या पहिल्या चेंडूवर जरी 3 धावा दिल्या असतील, नंतरची मी त्याची भरपाई मात्र करणार आहे. साईशने ते दाखवलंय. मला हा चषक पटकावायचा आहे. माझ्या संघाला माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत, त्या अपेक्षेला मात्र खरं उतरायचं आहे.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता साहिलची खूप चांगली पिचिंग, फलंदाजाला बॅकफुटला धाडलं, वेग वाढवला चेंडूचा आणि एक साधा सोपा जेल काऊ करण्याच्या दिशेला असलेला क्षेत्ररक्षक, त्याचंही कौतुक करावं लागेल. इथे पुन्हा एकदा कमबॅक करतोय मंदार 11 संघ, त्याची जागा घेण्यासाठी फलंदाज. यावेळी मात्र जोरदार हिट केला जातो आमच्या कॉमेंट्रीच्या दिशेला. यावेळी मात्र भिंतीला लागून चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, एक धाव तर तिथे मिळते. तर 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. नॉन स्ट्रायकर आणि फलंदाजाचं नाव नक्कीच रवी यानेही मागच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली होती. तोच रवी दाखल झालाय, त्याच्याकडूनही मोठ्या अपेक्षा असणार आहे. 7 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. इथे मात्र जोरदार हिट, कमालीचा हिट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय की काय, धावा घ्यायच्या जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाहीये. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, 2 धावा मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी साईश याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगलं क्रिकेट त्याने आतापर्यंत हँडल केलंय. या स्पर्धेतील मला वाटतं सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू साईश. यावेळी मात्र खूप चांगल्या पद्धतीचा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, चांगला वेग पाहायला मिळाला आणि वडाचं झाड मात्र मदतीला येते. 2 धावा पुन्हा एकदा, बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 धावा. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 11 या धावसंख्येवर. 2 षटकांची समाप्ती आणि कॉप्स 11 संघ जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. बघा कॉप्स 11 संघालाही जाणीव आहे आपल्या भात्यात चांगले गोलंदाज आहेत, त्यामुळे त्याने 30 धावा जरी केल्या तरी मंदार 11 संघाला त्या पुरेशा आहेत असं माझं म्हणणं आहे. प्रेक्षकांनाही तेच वाटतंय. मंदार 11 संघाच्या गोलंदाजांना इथे मात्र अजून टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. पाहायचंय पुन्हा एकदा सचिनला पाचारण केलं जाते त्याचा वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी. इथे मात्र चूक करून चालणार नाहीये दोन्ही संघाला, कारण आयुष्यात इतक्याही चुका करू नका की पेन्सिलच्या आधी रबर संपून जाईल आणि रबराला इतका पण घासू नका की आयुष्याचं पानच फाटून जाईल. त्यामुळे चुकीला माफी नाहीये. यावेळी मात्र बॅटची आउटसाइड आहे, जिथे मात्र चूक करतोय यष्टीरक्षक. एक साधा सोपा झेल होता तो मात्र पकडण्यात अपयशी ठरतोय यष्टीरक्षक. चूक होते. मागच्या सामन्यात आपण असंच काहीसं चित्र पाहिलं होतं. ज्या फलंदाजाला जीवनदान मिळवलं होतं त्याच फलंदाजाने एक चौकार आणि दुहेरी धावा घेत खूप चांगली धावसंख्या उभारली होती. तसंच काहीसं चित्र या सामन्यात पाहायला मिळेल का? सचिनने मात्र पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पाहायचंय दुसरा चेंडू घेऊन सचिन. यावेळी मात्र खूप सुरेख असा चेंडू पाहायला मिळालतोय. पायाचा वेध घेतलाय, 1 धावच तिथे मिळणार. 1 धावानिशी धावफलक मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 12 या धावसंख्येवर. भारताचा महान ऑलराऊंडर युवराज सिंगचा जर्सी क्रमांक 12 त्याची आठवण येताना. तिसरा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा स्लोवर वन, पुन्हा एकदा चुकांवर चुकी करतोय यष्टीरक्षक. आधी सोडलेला झेल आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा मिसफिल्ड. 1 धाव तिथे मात्र बाईच्या स्वरूपात. धावसंख्या पुन्हा एकदा 13 या धावसंख्येवर. मी आधीच म्हटलं होतं कॉप्स 11 संघ हा एक डार्क हॉर्स आहे, कोणत्याही संघाला पराभूत करणारा संघ आहे. यावेळी मात्र कम्मालीचे चेंडू हाताळणी सचिन याजकडून. कम्मालीचा चेंडू पाहायला मिळतोय सचिन याजकडनं. या संघाचा खऱ्या अर्थाने कणा राहिलाय मंदार 11 संघाकरता. सचिनच्या कामगिरीमुळे त्याचा संघ इथवर जाऊन पोहोचलाय. पाहायचंय यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा कमालीची पिचिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू बाउन्स होते, पंचांचा इशारा. हे या खेळपट्टीचा एक नैसर्गिक गुणधर्म आहे. चेंडू कधीही खाली बसतो आणि कधीही फलंदाजाच्या उंचीवरून जातो आणि नियमानुसार जर डोक्यावरून गेला तर वाईड आहे.
एक वाईट चेंडू नंतर धावसंख्या 14 या धावसंख्येवर. सचिनचा पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बाउन्स पाहायला मिळाला. यावेळी मात्र मागच्या दिशेने चेंडूने उसळी घेतली, त्यामुळे निर्धाव चेंडू असेल. आणि सचिन पूर्णपणे साखळीने बांधून ठेवलंय फलंदाजाला, असंच काहीसं चित्र या सामन्यात पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा खूप कमालीचा चेंडू तिथे हाताळणी केली जाते. धावची तिथे संधी, परंतु थ्रो जलद गतीने आलेला नाहीये. एक धाव तिथे मिळते. या एक धावसंख्येनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते 15 अशी धावसंख्या धावफलकावर लागली जाते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तीन षटकाची समाप्ती आणि धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी अभिजित दाखल झालाय. तर पाहायचंय मागच्या सामन्याचा अजून एक हिरो अभि, ज्याने आपल्या चांगल्या फलंदाजीने आपल्या संघाला विजयी करून दिला होता, तो अभिजित. यावेळी मात्र गोलंदाजीसाठी यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका मारला जातोय. चेंडू मात्र मैदानाच्या आत, फलंदाजाने धाव घ्यायची आहे. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहिला असं म्हणायला काही हरकत नाहीये. तर संधी निर्माण झाली असती धावचीतसाठी, परंतु तुर्तास एक धाव. यावेळी मात्र कमालीचा चेंडू पाहायला मिळते. लेग कटरचा मारा, एक घोषांकित क्षेत्रामध्ये धाव. धावसंख्या 17 या धावसंख्येवर पुन्हा एकदा पाहायला मिळते. नक्कीच या अंतिम दिवसातील अंतिम क्षण मात्र जवळ येत आहेत. नक्कीच आज सकाळपासून सर्वच खेळाडूंनी खूप चांगलं सहकार्य, बंधुभावाची भावना जपली आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने तुम्ही यशस्वी केली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. असोच एकोपा या क्रिकेट स्पर्धेनंतरही तसाच राहावा हीच खरी सदिच्छा असेल. यावेळी कमालीचा स्ट्रोक, पॉवरफुल हिट पाहायला मिळतोय 2 धावांकरता. एक आकर्षक फटका, फुलटॉस चेंडू होता, फुटवर्कचा चांगला वापर आणि मिडविकेटच्या दिशेला 2 धावांकरता 2 बहुमोल धावसंख्या. या धावसंख्येने मात्र 19 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा थोडासा कमी बाउन्स पाहायला मिळाला. 1 धावांचा इशारा. 20 या धावसंख्येवर धावफलक जाऊन पोहोचतोय. या षटकातील 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. पाहायचंय आता मात्र दोन्ही फलंदाज सेट झालेत असं म्हणायला काही हरकत नाहीये. यावेळी पुन्हा एकदा, यावेळी पहा खूप चांगली पिचिंग आणि तदनंतर मात्र चेंडूचा बाउन्स थोडा लोअर गतीचा होता. निर्धाव चेंडू, या षटकातील पहिला निर्धाव चेंडू. खूप चांगलं षटकाची हाताळणी झाली आहे गोलंदाज अभिजित याचकडनं. 5 चेंडूत केवळ त्याने 5 धावा खर्च केल्या आहेत. 20 अशी धावसंख्या. आता मात्र कुठे ना कुठे बॅटर्सना वेग वाढवण्याची गरज आहे. यावेळी पुढे सरसन मारलेला फटका, यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू. यावेळी मात्र यष्टीरक्षक कोणतीही चूक करत नाहीयेत. धरा नेम आणि करा गेम. इथे फलंदाजाचा गेम झालाय. धावचीत करण्यामध्ये मात्र यष्टीरक्षकाला यश आलंय आणि फलंदाज गॉन टू द डगआउट. या षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते आणि कॉप्स 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 20 या धावसंख्येवर. तर शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. पाहायचंय मागच्या सामन्यात नक्कीच ज्या फलंदाजाने 2 षटकार मारले होते तशीच काहीची फलंदाजी कॉप्स संघातील बॅटर्सना करावी लागणार आहे. आणि शेवटचं षटक मी म्हटल्याप्रमाणेच हाणामारीचं षटक असतं. पाहूया
सगळं संपलं असं ज्यावेळी वाटेल ना तेव्हा जास्त खंबीर व्हा मित्रांनो. कारण पुरंदरच्या तहात 23 किल्ले जेव्हा मुघलांना दिल्यामुळे स्वराज्य संपलं असं सगळ्यांनाच वाटत होतं. अपवाद होता फक्त महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे नक्कीच सगळं काही संपलंय असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा मन खंबीर ठेवा. पुढचा आपला नेक्स्ट प्लॅन तयारीत ठेवा आणि त्या दृष्टीने मेहनत करा, आखणी नियोजन करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. पाहायचंय आतापर्यंत गोलंदाजांनी फार प्रभावी कामगिरी केली आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी अकुल दाखल झालाय. यावेळी मात्र नारकर स्ट्राईक एंडला. इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीची पिचिंग पाहायला मिळते. चेंडू जाते निर्धाव. खूप चांगली सुरुवात. 20 अशा धावसंख्येवर धावफलक पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असणार आहेत. पुन्हा एकदा अकुल. यावेळी मात्र कमालीची पिचिंग इथे पाहायला मिळते. यष्टी रक्षकाकडनं पुन्हा एकदा चूक. त्या चुकीचं रूपांतर 1 धावांकरता 22च्या स्वरूपात. धावसंख्या 21 या धावसंख्येवर. यावेळी मात्र अकुलकडनं खूप चांगली चेंडू हाताळणी केली जाते. शेवटचे 4 चेंडू या फलंदाजांकडनं मात्र षटकाराची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करेल का? यावेळी स्लोअर वन पद्धतीचा गुड पिचिंग इथे पाहायला मिळते. मिसफील्ड पुन्हा एकदा. तदनंतर मात्र सचिनकडनं चांगला बॅकअप. केवळ एका धावावर समाधान मानावं लागणार आहे. एका धाव्यांचं रूपांतर 2 धावात होणार नाही याची पुरेपूर काळजी सचिनने केली आणि खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड. स्वतः धावत येऊन त्याने गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला. धावसंख्या 22 या धावसंख्येवर. अजून या सामन्यात चौकारातवर षटकार आलेला नाहीये. शेवटचं षटक. आणि इथे मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जाते निर्धाव. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. पाहायचंय या 2 चेंडूवर मोठा फटका कॉप संघाकरता अतिशय गरजेचे आहेत. कारण धावा जास्त जमलेल्या नाही आहेत धावफलकावर. ज्या मोठ्या फटक्याची आपण अपेक्षा करीत होता त्या दिशेला तर फटका मारलाय, परंतु इथे झेल सुटला जातोय आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर होतंय 6 धावांमध्ये. इथे येतोय खणखणीत आणि सणसणीत सदाबहार बहारदार षटकार. इथे अभि मात्र दबाव दिसला. एक साधा सोपा झेल मात्र चेंडूच्या पुढे त्याने झेल जो आहे तो अवघड केला. एक व्हॉलीबॉल टाईपने चेंडू पास केला आणि त्याच्या या छोट्याशा चुकीचं रूपांतर मात्र 6 धावामध्ये झालेला आहे. आणि ज्या षटकाराची अपेक्षा कॉप्स 11 करत होता तो षटकार आलाय. पुन्हा एकदा आता मात्र दबाव गोलंदाज अकुल याच्यावर आलेला असेल. 28 अशी धावसंख्या. यावेळी पुन्हा एकदा काय कमालीचा फटका इथे खेळला जातोय. पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. 1 धाव तर तिथे सहजरित्या मिळेल. चेंडू हातातून क्षेत्ररक्षकाच्या सुटलाय आणि एका धावेचं रूपांतर 2 धावात झालंय. शेवटचे 2 चेंडू मध्ये मात्र कॉप्स 11 संघाने कमबॅक केलाय. 30 धावावर त्यांच्या पहिल्या सत्राची इनिंग मात्र संपुष्टात येते आणि 31 धावांचा विजय लक्ष्य असेल मंदार 11 संघासमोर. धन्यवाद.
सारी खबर मेरे पीछे की कर दी तेरा मिलने आया पुजाले तर धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊयात मैदानाकडे. नक्कीच अतुल सारख्या फलंदाजाचा तो षटकार आणि दुहेरी धाव कॉफ संघाला मात्र कमबॅक करून दिलाय. पहा, एक सुटलेला झेल मात्र कॉफ संघाला इथे कमबॅक करून दिलाय. आणि या स्पर्धेचा जर आलेख पाहिला तर कॉफ संघाकडून जे 4 गोलंदाज आहेत त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे विजयासाठी असलेल्या 32 धावांचं आव्हान हे सोपं नसणार मंदारा 11 संघाला. पाहायचं आहे हे आव्हान ते पार करतील का आणि अंतिम फेरीमध्ये ते दाखल होतील का, हे येणारा अर्धा तास आपल्याला सर्व काही चित्र स्पष्ट करेल. त्यासाठी मात्र थोडीशी वाट पाहावी लागेल प्रेक्षकांना. तर मी पुन्हा एकदा कांदिवली पोलीस लाईन प्रीमियर लीग 2023चं हे 6वं पर्व, अर्थातच तुमची आमची हृदयास वसलेली ही स्पर्धा KPL पर्व 6 मध्ये सर्वांचंच हार्दिक स्वागत. तसेच स्पोर्ट्स फॅमिलीच्या चॅनलच्या वतीनं जुडलेल्या सर्वच ऑनलाईन प्रेक्षकांचं आणि क्रिकेट प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. आतापर्यंत खूप प्रेम दिलं या स्पर्धेला. स्पोर्ट्स फॅमिली चॅनल जर आतापर्यंत कोणी पाहून सबस्क्राईब केलं असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नक्कीच खूप चांगली स्पर्धा, सर्वच खेळाडूंनी खऱ्या अर्थाने खूप चांगलं योगदान दिलं. खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धेला सहकार्य केलंय त्या सर्वच खेळाडू वर्गांचं, प्रेक्षक वर्गांचं खूप खूप आभार. नक्कीच ही स्पर्धा वेगळ्या अर्थाने आज स्मरणात राहील, ती म्हणजे कैलासवासी सुनीलजी माने. हे या 6 पर्वापर्यंत त्यांचं योगदान कोणीच विसरू शकणार नाहीये. जेव्हा जेव्हा ही स्पर्धा तेव्हा तेव्हा त्यांची पंचगिरीची भूमिका, त्यानंतर वसाहतीमध्ये कोणतंही चांगलं कार्य असो त्यांचा नेहमीच हातभार आपल्या या विभागाकरता, या वसाहतीकरता लाभायचा. असं आदरणीय व्यक्तिमत्व ते आपल्या हयातीत नाही आहेत, परंतु त्यांची स्मृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न आपण सर्वांनीच केला आहे. त्यांच्याच स्मृतीला पुन्हा एकदा मानवंदना असेल. तसेच याच विभागातील समाजसेवक श्रीयुक्त विजयजी तिवारी यांचे खूप खूप आभार. खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभले आहे. तसेच याच वसाहतीशी निगडीत असलेले माजी जुने जाणते खेळाडू रहिवासी सुधीरजी तरडे, रवी तरडे, श्रीयुक्त सुनीलजी गणगे, अजयजी हजगे, शरदजी गावकर आणि विजयजी पाटील यांचंही आभार आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे, त्यांचेही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वळूयात आपण मैदानाच्या दिशेने. 30 चेंडू आणि 32 धावांचं विजयी लक्ष्य असेल. गोलंदाजीसाठी शिवा दाखल झालाय. आणि मुंबईचं क्रिकेट म्हटलं की कमीच्या जागेमध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. आपण अनेक वेळी पाहतो, छोट्या छोट्या गल्लींमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होताना पाहतो. त्या दृष्टीने पाहायला गेला तर हे मैदान जे आहे हे बरंच मोठं आहे. कारण आपण गिरगाव परळसारख्या विभागांमध्ये गेला तर जवळजवळ 10 फूटच्या आतमध्ये ओव्हरआर्म क्रिकेट खेळलं जातं. अतिशय अवघड असं
त्या दृष्टीने फार मोकळं असं मैदान आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून या मैदानामध्ये पाहायला गेलं तर अशी माहिती मिळते की खूप कचरा होता, परंतु आजच्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीने हे मैदान स्वच्छ दिसते. कार्यकर्त्यांनी घेतली अथक मेहनत आज फळाला आलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. एक प्रकारचं गॅदरिंग आपल्याच आजी माजी रहिवाशांना एकत्र घेऊन खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित केलेली स्पर्धा नक्कीच आज अस्ताला जाते. थोडंसं वाईटही वाटत असणार, कारण यानंतर आपण ही स्पर्धा खेळू की नाही याची शाश्वती नाही आहे. जर खेळायचं झालं तर दुसरं कुठलं तरी मैदान आपल्याला घ्यायला, परंतु ती अशीच चालू राहावी असं सर्वच रहिवासी इथे झाली. जर तर ची गोष्ट पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात गोलंदाजीसाठी. किंवा यावेळी मात्र काय कमालीचा चेंडू पहिल्याच चेंडूवर अपील केला जात आहे, परंतु अपील ठरते फसव, कारण हा चेंडू वाईट आहे. अतिरिक्त धाव मिळणार आहे पहिल्या चेंडूवर. एक धाव. यावेळी मात्र कमालीचा फटका इथे खेळला जातोय. तदनंतर मात्र चेंडू झाडाला लागून पुन्हा आतमध्ये 2 धावा लागत आहे. मात्र पुन्हा एकदा वापर मात्र या फटक्यामध्ये केलाय आणि इशारा केवळ 1 धाव. तर 2 चेंडू आणि 3 धावा धावफलकावर 31 धावांचं आव्हान. आणि नवीन चेंडू जो आहे तो मला वाटतं परत काही आलेला नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा आपण मैदानात पाहू शकता. नवा चेंडूसाठी पाचारण केलंय. अजिंक्य मात्र पहिल्या मजल्यावर जाऊन
हॅलो 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 पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडीनंतर सामन्याला इथे मात्र सुरुवात होते. या स्पर्धेतील सर्वात वेगवान गोलंदाज या स्पर्धेतील मात्र वेगवान गोलंदाज दाखल झालाय. याही गोलंदाजाने खऱ्या अर्थाने स्पर्धा गाजवली आहे. नक्कीच खडे सर यावेळी मात्र कटरचा मारा केलाय. जोरदार अपील केला जात आहे. पंचांचा इशारा फलंदाजाला पगार परतावा लागणार आहे. काय कमालीचा ना भन्नाट वेग, कमालीची पिचिंग इथे पाहायला मिळते. आणि कॉप्स 11 संघ मी आधीच म्हटल्याप्रमाणे 30 धावा जर या संघाने जमवल्या तर नक्कीच समोरच्या प्रतिस्पर्धी संघासाठी धोक्याची घंटा असेल. 9 अशी धावसंख्या धावफलकावर लागली जाते. परंतु आघाडीचे फलंदाज मात्र तंबूत धाडण्यामध्ये कॉप्स 11 संघाला यश मिळालंय. आपण स्क्रीनवर पाहू शकता. इथे मात्र मंदार 11 संघ थोडासा अडचणीत जरूर सापडलाय. धावांचं लक्ष मात्र फार नव्हतं, परंतु ते आता थोडंसं अवघड बनत चाललंय. कारण सलामीचे 3 महत्त्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला. प्रथम गोलंदाज शिवा आणि तदनंतर गोलंदाज PSI खाडेसर यांनी टिचून मारा केलाय. कोणती संधी दिलेली नाही आहे फलंदाजांना धाव करण्यासाठी. आता धावांचं लक्ष असेल. अठरा चेंडू आणि 22 धावांची अजूनही गरज आहे. तर नक्कीच या स्पर्धेतील पॉईंट्स टोवेलचा लेखाजोखा आपण जर पाहिला तर रवी 11 संघ सर्वाधिक जिंकलेला संघ ठरला. तो मात्र दाखल झाला आहे अंतिम फेरीमध्ये. पुन्हा एकदा यावेळी मात्र काय कमालीचा पिचिंग केली जाते. कमालीचं क्षेत्ररक्षण. खरोखरच या स्पर्धेतील हा सर्वात ज्येष्ठ संघ आहे, परंतु विशीच्या तरुणाईला लाजवेल अशा प्रकारची कामगिरी ते करतायत. मग क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज दाखल झालाय. संदीप कोळी. आणि कोळीसारखा गोलंदाज मासांना जाळ्यात अडकवण्याचं काम करेल का पाहायचंय. यावेळी मात्र मोठा हिट पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील फलंदाज अभिजित, मी झेल जरूर सोडला असेल, परंतु त्याची भरपाई मात्र फलंदाजीने करणार आहे. एक खणखणीत आणि सणसणीत षटकार पाहायला मिळतोय. या 6 धावांनिशी मात्र मंदार 11च्या डगआउटमध्ये खूप वेळानंतर आनंदाचं वातावरण. एक पहिला मोठा फटका पाहायला मिळतोय मंदार 11 संघाकडून. या 6 धावसंख्येने धावसंख्येचा धावफलक जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है, असंच काही सुचवताना फलंदाज अभिजित. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि तदनंतर मात्र चांगला कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि काळे यांनी दाखवून दिले मीही चांगला कमबॅक करणार. पहा, पिचिंग चांगली केली, खूप चांगला फ्लाईट टर्न पाहायला मिळाला. तदनंतर मात्र नॉन स्ट्रायकर फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो जर जोरात आला असता तर कदाचित नॉन स्ट्रायकर फलंदाज संकटात सापडला असता. 16 अशी धावसंख्या. अजूनही 15 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील. 16 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा संदीप कोळी. यावेळी मात्र काय कमालीचा फटका लगावला गेलाय. एक नैत्रदीपक फटका. 2 धावा तर तिथे निश्चितच मिळणार आहेत. 3 धावा इथे घेणं जमेल का नाही. जास्तीत जास्त स्ट्राईक फलंदाज अभिजितला मिळेल तितकं फायद्याचं ठरेल मंदार 11 संघासाठी. कमालीची फलंदाजी. त्याचा संघ दबावत होता,
परंतु मी दबावात राहणार नाहीये. आपले मनसुबे त्याने स्पष्ट केले आहेत. आणि तदनंतर या संघातील एक थोडासा कच्चा दुवा काळ्याच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला चढवलाय. आता मात्र मंदार 11 संघ चांगल्या सुस्थितीत आहे 18 या धावसंख्येवर. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. यावेळी मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा काळे यांनी कमबॅक केलंय. 19 अशी धावसंख्या. 14 चेंडू आणि 12 धावसंख्येची अजूनही गरज आहे. कॉप्स 11 संघ तुर्तास इथे बॅकफुटला जरी गेलाय परंतु हा सामना आम्ही सोडणार नाहीये, कारण त्यांच्याकडे खाडेसारखा एक दर्जेदार गोलंदाज अजूनही त्याचा एक षटक बाकी आहे. त्याच्या एक षटकावर या संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. पुन्हा एकदा संदीप काले आगेकूच करतोय. यावेळी मात्र वेग वाढवण्याच्या प्रयत्नात अतिरिक्त धाव देऊन बसलाय गोलंदाज. ही चूक टाळावी लागणार आहे. पुन्हा एकदा यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका मनगटाच्या साहाय्याने फाईन लेगच्या दिशेला खेळलेला फटका आणि तदनंतर मात्र धावांचा बोनस असणार आहे, कारण पंचांनी हा चेंडू केलाय घोषित नो. ही चुकी करून फायदा नाहीये. हॅलो खरं तर पूर्ण एकदा तर इथे मात्र अभिजिताच्या एका षटकाराने या सामन्याचं पूर्ण पारडच आपल्या संघाच्या वतीने फिरवलंय. हा तोच अभिजित आहे ज्याने क्षेत्ररक्षण करताना झेलला होता, परंतु त्याने आपली जिद्द काही सोडलेली नव्हती. मी जरी क्षेत्ररक्षण करताना झेल सोडला परंतु फलंदाजीतून मी तो षटकार वसूल करेन. नक्कीच आपली एक महत्वाची जिद्द आपल्या फलंदाजीतून त्याने दाखवून दिले. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 23 या धावसंख्येवर. 8 धावांची गरज अजूनही, त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 12. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. तर संघाचा तारणहार आपला मात्र ही स्पर्धा नक्कीच या स्पर्धा वेगवान गोलंदाज का माझ्या गोलंदाजीची प्रशंसा सर्वांनीच केलं, याचं उत्तर मात्र गोलंदाज खाडे आपल्या पहिल्या चेंडूवर देतोय. त्याच्या या षटकावर हा सामना कोणता संघ जिंकेल हे समीकरण अवलंबून असणार आहे. पाहायचंय 11 चेंडू आणि यावेळी पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा काहीसा चेंडू आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने खाडे यांनी गाजवल्यात. यष्टीरक्षक आणि गोलंदाज असंच काही समीकरण त्याच्या गोलंदाजीतून आज आपल्याला दिवसभरात पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज आहे. तर हा सामना होता कुठे आणि आला कुठे, म्हणूनच मी म्हटलं हे षटक दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचं आहे. 10 चेंडू आणि निर्णायक 8 धावांची गरज आहे. इथे जर 1-2 विकेट जर मिळवल्या तर नक्कीच कॉप्स 11 संघ इथे कमबॅक करू शकतो. पाहायचं आहे ती विकेट्स येणं फार महत्वाचं आहे. तर मंदार 11 संघासाठी स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेचं आहे. अतिशय चुरशीचा असा सामना आपण पाहत आहोत. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक खूप चांगली पिचिंग, खूप चांगली डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू मात्र इथे टाकण्यात यश मिळते. गोलंदाज खाडे यांना काय कमालीची गोलंदाजी हाताळली जाते. कठीण असतं खरं तर दबावच्या क्षणी चेंडू डॉट करणं.
या भन्नाट वेगाकडे फलंदाजाला कोणतंच उत्तर देता येत नाहीये, ही एक चिंतेची बाब राहिलेली आहे. इथे मात्र थोडस आश्चर्य वाटतंय. स्ट्राईक एंड फलंदाज आपला एक समोरचा फलंदाज जो चांगली फलंदाजी करतोय त्याला एक धाव काढून देणं खूप गरजेचं आहे. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. या मात्र पुन्हा एकदा खूप सेन्सिबल क्रिकेट हाताळलं जात आहे. 4थ्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे, परंतु या गोलंदाजाची गोलंदाजी जर आवडली असेल ना मित्रांनो जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अंतिम सत्र आहे. खूप चांगली गोलंदाजी आजच्या दिवसभरात हाताळली आहे खाडे सरांनी. नक्कीच ओव्हरऑल क्रिकेटमध्ये दिवसभरात 6 षटकं टाकणं खाऊचं काम नाहीये, परंतु तोच टप्पा आणि तोच भन्नाट वेग या तिसऱ्या सामन्यातही त्यांनी कायम ठेवलाय. खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि या 8 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. पाहायचं आहे एक षटकाराने मात्र बहारदार कामगिरी केलेला फलंदाज अभिजित. यावेळी मात्र अभिजितलाही चकवा दिलाय, यष्टीरक्षकालाही चकवा दिलाय. हा चेंडू खरं तर यष्टीरक्षकाने अडवायला पाहिजे होता. या चुका करून चालणार नाहीयेत, कारण चुकीला माफी नाहीये. आपला संघ जर अंतिम फेरीत पोहोचवायचा असेल क्षेत्ररक्षकांनी विशेष करून चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे. ती चूक मात्र यष्टीरक्षक करतोय. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. या 6च्या 6 धावा निर्णायक आहेत, त्या त्यांना कराव्याच लागणार आहे. कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आपण पाहत आहोत. याची देही याची डोळा क्रिकेटचा हा नयनरम्य सोहळा KPL अर्थातच कांदिवली पोलीस लाईन प्रीमियर लीग 2023चा 6वा पर्व. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. खूप चुरशीचा सामना आपण पाहत आहोत आणि यावेळी मात्र बॉडीला टार्गेट केलं जात आहे गोलंदाजाकडनं. पुन्हा एकदा चूक केली जाते यष्टीरक्षकाकडनं. खरं तर हा चेंडू थांबायला पाहिजे होता. गोलंदाज थोडासा हताश आणि निराश दिसला. षटकाची समाप्ती होते. आता अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. खरंच इथे जर यष्टीरक्षणामध्ये 2 धावा जर वाचल्या असतात तर नक्कीच पारडं जड असतं कॉप्स 11 संघाचं. अजूनही सामना संपलेला नाहीये. ये तो सिर्फ झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे, असंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि कंपल्सरी 5 धावा करायच्या आहेत. या स्पर्धेच्या नियमानुसार कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे, याची नोंद घ्यायची आहे. मंदार 11 संघ इथे मात्र 2 षटकाच्या पडझडीनंतर मात्र अभिषेक आला, सामन्याचं पारडं फिरवून गेला, असंच काहीसं चित्र या सामन्यात पाहायचंय. कोणत्या गोलंदाजावर अंतिम षटकाचा भार असेल, अवघड नसेल दोन्ही संघासाठी. दबावात असतील दोन्ही संघ. दोन्ही संघाचे डगआउट्स खूप मोठे पाठीराखे उपस्थित आहेत कॉप संघाचे. जरी सुद्धा आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण पॉइंटच्या दिशेला आपण पाहू शकता. येलो टी शर्ट्स या स्पर्धेतील आपण पहिला सामना जरूर गमाव, परंतु तदनंतर मात्र चांगली कामगिरी करत इथपर्यंत सेमीफायनलच्या फेरीपर्यंत हा संघ जाऊन पोहोचला आहे. पाहायचंय दोन्ही संघांना आतापर्यंत समसमान अशी संधी आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षकांना चांगली कामगिरी करावी लागेल. कॉप संघाचं मी कौतुक करीन की ज्येष्ठ खेळाडूंचा संघ आहे, परंतु खूप चांगली कामगिरी केली आहे सर्वांनीच, त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण असेल पाहायचंय. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हॅलो, गोलंदाजीसाठी गोलंदाज शिंदे दाखल झाले आहेत. नक्कीच याच फलंदाजाने आपल्याला याच गोलंदाजाने एक षटकार मारत आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं. त्याच्याच खांद्यावर पुन्हा एकदा धुरा आहे. 6 चेंडू आणि 5 धावा.
यावेळी मात्र आपल्याला पाहायला मिळतं प्रेशर रिलीज करणारा हा हिट आहे. प्रशांत या महत्वाच्या 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे अजूनही. यावेळी पुन्हा खेळलेला हा प्रयत्न यशस्वी फटका ठरतोय. 2 धावा तिथे सहजरित्या मिळणार आहेत. पंचांचा इशारा, चौकार आणि मंदार 11 संघ ठरतोय या स्पर्धेतील दुसरा. अभिनंदन, विशेष कौतुक फलंदाज अभिषेक याचं, विशेष कौतुक असेल कॉप्स 11 संघाचं. खूप चांगली लढत आणि खूप चांगली झुंज आपण दिलीत आणि ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य तुम्ही केलं त्याबद्दल खूप खूप कौतुक, आभार कॉप्स 11 संघ आणि अभिनंदन मंदार 11 संघ. खूप चांगली मेहनत करून दृढ निश्चयाने आपण हा खेळ सादर केलात आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत दाखल केलात. नक्कीच या सामन्याचा खऱ्या अर्थाने खलनायक न होता मी नायक ठरलोय. अभिजितने हे सिद्ध केलंय एक षटकार मारून आणि आपल्या संघाला